नमस्कार मुलांनो. अ, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती आणि आता 15 ऑगस्टला आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस पण आहे. तर आपण आजचं केंद्र या दोन्ही तारखांच्या जवळजवळ मध्यावर आहे आणि त्या निमित्ताने आपण आज लोकमान्यांचं थोडं स्मरण करू आणि अ, त्यांच्या चरित्रातले त्यांच्या जीवनातले काही प्रसंग पण बघू. तर खरं तर टिळकांसारखा थोर सत्पुरुष भारतामध्ये जन्माला यावा आणि नुसतंच भारतामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये जन्माला यावा आणि त्यात सुद्धा त्यांची कर्मभूमी पुणे ही असावी आणि अर्थात त्यांची जन्मभूमी रत्नागिरी असावी. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं सर्वांचं महत् भाग्य आहे असंच म्हणायला लागेल. लोकमान्य टिळकांचा लोकमान्य टिळकांची त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे जरी राजकारण जरी असलं आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते पूर्णतः त्यांनी आपलं जीवन जरी वाहिलेलं असलं तरी ते एक सत्पुरुषच होते आणि त्यांचं जे जीवन आहे ते पूर्ण आध्यात्मिक होतं आणि अतिशय धर्माधिष्ठित असंच त्यांचं पूर्ण जीवन होतं. त्यामुळे त्यांच्या चरित्राचा जो अभ्यास आहे तो म्हणजे त्यांच्या चरित्रातले त्यांच्या जीवनातले इतके सारे पैलू आहेत. तर ते एक एक पैलू जरी आपण पाहिले तरी आपल्याला खूप काही शिकता येतं. तर मी आत्ता त्यांच्या जीवनातले काही प्रसंग मांडणार आहे. तर हे गुणसागर टिळक नावाचं एक पुस्तक आहे. स्वामींनी पण हे खूप रेकमेंड केलेलं आहे आणि याच्यामध्ये अतिशय सुटसुटीत आणि छान प्रसंग दिलेले आहेत. एक एक गुण घेऊन टिळकांचा लोकमान्यांचा त्याच्यावरती भाषणं आहेत आणि ही जी भाषणं आहेत ही खरं तर शाळेमध्ये दिलेली भाषणं आहेत आणि त्यामुळे ती सुटसुटीत आहेत आणि त्याची भाषा पण छान आहे आणि सर्वांनी हे पुस्तक वाचावं असं पण आहे. तर त्याच्याच आधाराने मी तुम्हाला आता काही गोष्टी सांगणार आहे. अ, एकदा उज्जयिनी अ, हे जे गाव आहे म्हणजे उज्जैनी हे जे शहर आहे आताच्या मध्य प्रदेशमध्ये. तर तिथे माधव कॉलेज नावाचं एक कॉलेज आहे. तर तिथले प्राचार्य आपटे हे होते आणि त्यांना एकदा पुण्याला जायचं होतं. तर ते तिथून आले आगगाडीने जाणार होते तर ते कल्याण स्टेशनला उतरले आणि कल्याण स्टेशनला उतरल्यानंतर तिथे एक आजीबाई होत्या त्या त्यांना भेटल्या आणि त्या आजीबाईंनी सहज ते आपटेंना विचारलं की अहो तुम्ही पुण्याला चाललाय तर पुण्यात काय पाहाल. तर पुण्यात पाहण्यासारखं काय आहे तर ते म्हणाले पुण्यात शनिवारवाडा आहे. त्याच्यानंतर अजून काय त्यांनी नावं घेतली. वैशाली रुपालीचं नाव त्यांनी नाही घेतलं तेव्हा ते नव्हतं. तर असं त्यांनी काय काय सांगितल्यानंतर ते म्हणाले की अजून काय आहे. तर म्हणाले जरा पुढे गेलो तर सिंहगड आहे पर्वती आहे ते म्हणाले नाही. हे तर मी सगळं पाहिलंय पण अजून तुम्ही काय पाहाल पुण्यामध्ये. त्यावर ते आपटे निरुत्तर झाले ते म्हणाले आता अजून काय पाहणार मला काही सुचत नाही. तर त्या आजीबाई म्हणाल्या की हो तुम्ही पुण्यात जर जाताय तर तुम्ही टिळकांचं दर्शन अवश्य घ्या. कारण पुण्यात तुम्ही गेल्यानंतर जर तुम्ही टिळकांचं दर्शन असं त्या आजीबाई म्हणाल्या की तुम्ही टिळकांचं दर्शन नाही घेतलं तर तुम्ही पुण्यात जाऊन उपयोग काय. आणि असं म्हणताना मग त्या आजीबाईंनी आपला एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या की मला एकदा लोकमान्यांचं दर्शन घ्यायचं होतं आणि म्हणून मी गायकवाड वाड्यावर गेले. गायकवाड वाडा म्हणजे लोकमान्यांचं घर त्यांचं राहतं घर. तर तिथे गेल्यानंतर दार वाजवल्यावर एक मनुष्य आला त्याने दार उघडलं आणि त्या आजीबाईंनी सांगितलं की मला असं असं लोकमान्यांचं दर्शन हवंय त्यांना भेटायचं आहे आणि मला केसरी हे जे अ, हे केसरी जे वर्तमानपत्र निघायचं तर त्याचा छापखाना पण बघायचा आहे. तर ज्या गृहस्थाने दार उघडलं ते म्हणाले की आज सुट्टी आहे आज छापखाना बंद आहे तर तुम्ही उद्या याल का. तर आजीबाई म्हणाल्या बरं मग मी उद्या येते. आणि त्याच्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी गेल्या तेच गृहस्थ परत आले आणि त्यांनी दार उघडलं आणि म्हणाले चला तुम्हाला छापखाना दाखवतो. त्यांनी सगळा छापखाना पूर्ण फिरून दाखवला आणि त्या आजीबाईंचं पण समाधान झालं. नंतर म्हणाले की मला लोकमान्यांचं दर्शन हवंय. असं म्हटल्यानंतर तिथे अजून एक व्यक्ती उभी होती तिथे अजून एक माणूस होता म्हणाला की अहो अहो ताई लोकमान्य तुम्ही म्हणताय ते हेच. असं म्हटल्यानंतर त्यांना इतका सुखद धक्का बसला आणि इतकं आश्चर्य पण वाटलं की एवढी मोठी विभूती एवढी मोठी व्यक्ती आणि त्यांच्यामध्ये कसलाही हे नाही म्हणजे मोठेपणाचा आविर्भाव नाही. आणि त्या बाई म्हणाल्या की छापखाना बघायचं चला छापखाना बघायला आणि आपण लोकमान्य आहोत आपण एवढे कोणीतरी मोठे आहोत याचा जरा सुद्धा त्यांच्यामध्ये आविर्भाव नव्हता. त्याच्यानंतर लोकमान्यांची प्रसिद्धी त्या काळी इतकी जबरदस्त होती
मग तो काळ आपण थोडा कल्पनेनेच त्याचा विचार करायला लागेल की मोबाईल तरचा प्रश्नच नव्हता, पण डिजिटल मीडिया नव्हता, टीव्ही नव्हता, काही 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 नव्हतं. त्यामुळे वर्तमानपत्र ही एकच गोष्ट होती आणि ती पण सरकारी नजरेतनं स्कॅन होऊनच निघेल असं ते होतं. आणि सर्वांच्या घरी आता असं पेपर येतो तसं पेपर म्हणजे तसं वर्तमानपत्र पण यायचं नाही. गावामध्ये कुठेतरी एक वर्तमानपत्र आलं तर आलं, असं असं ते हे होतं. तर एकदा असं झालं की एक बापट म्हणून होते, अण्णासाहेब बापट असं त्यांचं नाव. तर ते साताऱ्याला गेले होते. तर साताऱ्याला ते बाजारपेठेमध्ये गेले आणि तिथे त्यांनी बाजारामध्ये त्यांना आंबे घ्यायचे होते. तर ते दुकानामध्ये गेले, तिथे असे आंब्याच्या पाट्या मांडून लोक बसले होते. आणि एक जण होता, त्याचे चांगले असे मोठे हापूसचे आंबे रसरशीत होते, आणि त्याच्या बाजूला दुसरा एक जण विकत होता. तर त्याचं फळ थोडं नीट पिकलेलंही नव्हतं आणि ते फळ लहानही होती, पण त्याची किंमत मात्र जास्त होती. तर त्याने त्याला कौतुकाने विचारलं की अरे बाबा, तू जे विकायला आंबे ठेवलेस ते आंबे लहान आहेत आणि त्याची उलट किंमत जास्त आहे, तर ही काय भानगड, असं कसं? तर त्यावर तो फळ विक्रेता चांगलाच चतुर होता. तो म्हणाला की अहो, हे बघा कसं असतंय, बामणात बामणं सगळीच मोठी, पण जे टिळक बामण आहे ती, त्यांच्याच एवढा मोठा कोणी बामण आहे का? तर हे जे आंबे आहेत ते टिळक आंबे आहेत, त्यामुळे ते सगळ्यात महाग आहेत ती. असं त्या पुस्तकामध्ये हा संवाद पण असाच दिलाय. आणि त्यांना हे खूप विशेष वाटलं आणि मग त्यांनी त्याच्याकडचे आंबे घेतले की काय माहित नाही. पण साताऱ्यासारख्या शहरामधला एक आंबे विक्रेता, एक साधा आंबे विक्रेता, त्याच्या मनामध्ये पण टिळकांबद्दल इतका आदर होता, इतका मान होता आणि इतकी टिळकांची प्रसिद्धी होती. हे तर झालं महाराष्ट्रातलं. एकदा काका कालेलकर म्हणून एक खूप मोठे त्यांनी एक खूप मोठे लेखक होते आणि पत्रकार पण होते, आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये पण भाग घेतला होता. तर ते साधू वेशामध्ये काश्मीरमध्ये होते, काश्मीर मध्ये ते फिरत होते. तर तिथे त्यांना एक माणूस भेटला आणि त्यांनी कुतूहलाने विचारलं की आपण कोण, म्हणजे तिथल्या माणसाने काका कालेलकरांना विचारलं की आपण कोण, कुठून आलाय. तर ते म्हणाले की आता ते बेळगावला राहायचे तेव्हा, बेळगावच्या शहापूरमध्ये. तर बेळगाव वगैरे त्याला कदाचित माहिती नसेल म्हणून त्यांनी मुंबई सांगितलं. ते म्हणाले मी मुंबईवरनं आलेलो आहे. तर त्यावर तो माणूस म्हणाला, ही मुंबई कुठे येते, लखनौच्या जवळपास कुठे येते का? तर लखनौ खरं तर आहे युपी मध्ये. म्हणजे थोडक्यात त्या माणसाचं एकूण भूगोलाचं ज्ञान किंवा एकूणच त्याचं ज्याला जनरल नॉलेज आपण म्हणतो, ते असं यथातथाच होतं, हे त्यातनं म्हणजे प्रकाशित होतं. पण तो म्हणाला की नाही, मुंबई हे महाराष्ट्रामध्ये येतं आणि मी महाराष्ट्रीय आहे. असं म्हटल्यानंतर मात्र तो माणूस लगेच म्हणाला, अच्छा तुम्ही महाराष्ट्रीय आहात, लोकमान्य टिळक तुरुंगातून सुटले का हो? असं म्हटल्यानंतर यांना धक्काच बसला. कारण त्या माणसाला, ज्याला मुंबई कुठे आहे ही धड माहिती नव्हती, त्याला हे मात्र पक्क माहिती होतं की लोकमान्य टिळक आत्ता तुरुंगामध्ये आहे. तेव्हा ते मंडालेच्या तुरुंगामध्ये होते आणि ते सुटले पाहिजेत, ही भावना त्या माणसामध्ये जिवंत होती. इतका जबरदस्त लोकमान्यांचा प्रभाव समाजावर होता आणि इतकी त्यांची लोकप्रियता पण होती, लोकमान्यता पण होती आणि इतकी प्रसिद्धी पण होती. त्याच्यानंतर अजून एक प्रसंग आपल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप लागू पडेल असा आहे, आवडेल असा आहे. लोकमान्यांचा, त्यांचे चिरंजीव, त्यांचं नाव होतं राम. तर एकदा टिळक असेच बसले होते आणि रामभाऊ त्यांचा, तो लहान होता तेव्हा, असेल 7-8 वर्षांचा, दुसरी तिसरी मध्ये. तर जेवण वगैरे झाल्यानंतर हात धुवून तो बाहेर खेळायला निघून जात होता. तर लोकमान्यांची नजर बारीक होती, त्यांच्या लक्षात आलं की आज रामभाऊनी अभ्यास केलेला नाहीये. तर त्यांनी त्याला बोलवलं, इकडे ये रे. तर लोकमान्य हे खूप म्हणजे त्यांचा जरी स्वभाव गंभीर असला आणि ते इतके व्यस्त असले तरी घरामध्ये त्यांचं बारीक लक्ष पण असायचं. तर त्यांनी मुलाला बोलवलं, तर तो आला. त्याला आता वाटलं आता बहुतेक झापणार आहेत. दादा दादा म्हणायचे लोकमान्यांना घरी. तर म्हणाले, जेवलास का? तर तो म्हणाला, हो जेवलो. तर फुकट जेवलास की विकत जेवलास? तर त्याला काय कळे ना, घरातच जेवलो म्हटल्यानंतर फुकट जेवला की विकत जेवलो, ही काय भानगड आहे, हा काय प्रकार आहे? तर तो गोंधळला. तर त्याला काय उत्तर द्यावं हे कळेना. त्यावर मग टिळकांनी त्याला विचारलं, दादांनी, की तू शाळेत जातोस ना? मग शाळेत तू जातोस म्हटल्यानंतर तिकडे आपण शिकायला शाळेत जातो. तर त्या शाळेत गेल्यानंतर तू शुल्क भरतोस की नाही, का फुकट शिकायला जातोस? तर तो म्हणाला, दादा शुल्क भरतो.
मग मग तू घरी जे जेवतोस त्याचं शुल्क नको भरायला. तरी पण तो बिचारा गोंधळला, त्याला काय कळेना की आता घरी मी जेवतो त्याचं शुल्क काय भरायचं. तर तो म्हणाला, तो काही बोलला नाही. त्यावर त्याला लोकमान्य म्हणाले की अरे, घरी आपण जेवतो त्याचं शुल्क म्हणजे पैशाच्या स्वरूपात द्यायचं नसतं. घरी आपण जे जेवतो त्याचं शुल्क वेगळं. आणि विद्यार्थी दशेमध्ये घरी जेवतो त्याचं शुल्क काय, तर रोजचा रोज प्रामाणिकपणे अभ्यास. आजचा तुझा अभ्यास झालाय का, त्याचा अभ्यास त्या दिवशी झाला नव्हता, हे टिळकांनी बरोबर ताडलं होतं. तर म्हणाले, हे बघ, आजचा तुझा अभ्यास झालेला नाहीये, तर उद्या दुप्पट शुल्क भरायचं आणि ते भरल्यानंतरच जेवण मिळेल. तर असा टिळकांचा घरचा एक नियम होता की जर मुलांनी अभ्यास केला तरच त्यांना जेवण मिळणार, नाही तर जेवण मिळणार नाही. चांगला नियम आहे ना? तुम्हा सगळ्यांना बघा आवडतो का? त्याच्यानंतर लोकमान्यांचा चा स्वभाव असा होता, ते अत्यंत सत्यवचनी होते. म्हणजे त्यांनी एकदा कोणाला वचन दिलं, साधं अगदी रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा, तरी ते काटेकोरपणे त्याचं पालन करत असत. एकदा काय झालं, 1908 सालचा प्रसंग आहे. त्याच्यानंतर तो मोठा खटला भरला गेला आणि त्या खटल्याची ते तयारी करत होते. लोकमान्य स्वतः वकील होते आणि त्याची तयारी करायला त्यांनी सुरुवात केली जवळपास रात्री 9 वाजता. आणि मग कोर्टाच्या इथेच एक खोली होती आणि त्या खोलीच्या बाहेर एक सार्जंट म्हणजे शिपाई, इंग्रज शिपाई होता तो. तर तो त्यांच्या पहाऱ्याला तिथे बाहेर उभा होता. आणि लोकमान्यांच्या इथे एवढा मोठा ढिगारा होता ग्रंथांचा. एक 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 ते ग्रंथ काढत असत आणि त्यामध्ये वाचून त्याच्यामध्ये खूण करत आणि फेऱ्या मारत ते त्यांचं चिंतन तयारी त्यांची चालू होती. असं त्यांचं ते सगळं प्रकार चालू होता. आणि असं करता करता रात्रीचा जवळजवळ 1 वाजला. आणि त्या सार्जंटने त्यांना विचारलं की तुम्हाला झोपायचं नाहीये का, 1 वाजला. त्यावर टिळक त्याला म्हणाले की काय रे, तुला झोप येते वाटतं. तुला जर झोप येत असेल तर तू झोप, काही काळजी करू नको, मी कुठे पळून जाणाऱ्यातला नाही. आणि टिळकांबद्दल म्हणजे भारतीयांनाच नाही तर इंग्रजांनाही इतका आदर होता, इतका विश्वास होता, की त्याला माहिती होतं की टिळक एकदा बोलले की ते कुठेही जाणार नाहीत. तर तो म्हणाला ठीक आहे, मी थोडासा पडतो. असं म्हणून तो विश्रांतीला गेला. तो झोपला आणि तो 5 वाजता उठला. तर 5 वाजेपर्यंत टिळकांची तयारी चालूच होती, टिळकांचा अभ्यास चालूच होता. आणि तो तो उठला नाही, सॉरी, टिळकांनीच त्याला उठवलं. 5 वाजेपर्यंत त्यांचं सगळं झालं, म्हणजे रात्री 9 ते सकाळी 5. मग त्यांनी त्याला उठवलं, त्याची झोप पण विश्रांती पण झाली होती. आणि उठल्यानंतर तो पण एकदम चमकला की आता पहाटेचे 5 वाजलेत, म्हणजे अख्खी रात्र तुम्ही तयारीच करत होतात. तर मग टिळक त्याला म्हणाले की "हे बघ, तुझी झोप झाली आहे ना, आता तू पहारा दे, आता मी छान शांतपैकी झोपतो." अशा प्रकारे जरी टिळक म्हणजे जरी इंग्रज जरी आपले शत्रू असले, तरी हे राष्ट्रीय म्हणजे देशाच्या पातळीवरती राजकीय शत्रू आहेत. पण व्यक्तिगत पातळीवरती टिळकांचं असं प्रत्येक जण टिळकांना हे देत असे, मान देत असे आणि आदर त्यांचा करत असे. एकदा असंच झालं, टिळकांच्या घरी म्हणजे पुण्यामध्ये गायकवाडवाड्याच्या बाहेर सीआयडीचा पहारा होता. आणि तो सीआयडीचा पहारा म्हणजे तो गुप्त हेर होता आणि गुप्त पोलीस तिथे बाहेर बसलेला असे, वेश वगैरे बदलून. टिळकांना माहिती होतं, टिळक खूप हुशार होते अर्थातच. आणि म्हणजे त्यांचं त्यांचं पण गुप्तहेर खातं होतंच. त्यामुळे कोण कशासाठी बसलं याची त्यांना पूर्ण जाणीव असायची. आणि तो बसलाय बिचारा आणि दुपार होत आली, 12-12:30 वाजले. आणि तो जेवायला वगैरे गेलेला नाही आहे, तो उपाशीपोटी इथे बसलाय, ह्याच्यावरती पण टिळकांचं लक्ष होतं. तर टिळक थेट त्याला जाऊन भेटले आणि म्हणाले की अरे, तुझं जेवण वगैरे झालंय का. तर तो गलबलला, गोंधळला थोडासा. आणि तो म्हणाला नाही, जेवण झालेलं नाही. तो म्हणाले, एक काम कर, तू जेवण करून ये, तू येईपर्यंत मी कुठेही जात नाही. हे म्हटल्यानंतर तो मनुष्य खरंच जेवण करायला गेला. आणि तो जेवण करायला गेला आणि त्याने खरं तर लगेचच येणं अपेक्षित होतं, कारण टिळकांनी त्याला सांगितलं होतं लोकमान्यांनी की तू लवकर लगेच ये बरं, कारण मला बाहेर जायचं आहे. मग त्याने तो 12-12:30ला जो गेला, तो आलाच नाही लगेच. आणि टिळकांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, तर त्यांना न्यायला त्यांचे काही सहकारी आले आणि ते पण चक्रा मारायला लागले. तर त्यावर त्यांना टिळक असं म्हणाले की जोपर्यंत ती व्यक्ती येत नाही, त्याला मी शब्द दिलेला आहे की तू जोपर्यंत येत नाहीस तोपर्यंत मी कुठे जाणार नाही. त्यामुळे तो येईपर्यंत मी कुठेही इथून हलणार नाही. आणि तो जो पहारेकरी होता, तो म्हणजे गुप्तहेर जो होता, गुप्त पोलीस, तो चक्क दुपारी 4 वाजता आला. मग तो आल्यानंतर टिळक म्हणाले की अरे बाबा, कुठे होतास तू,
चल आता मी तुझ्या वचनातून मोकळा झालो. तर असं असं टिळकांचं एकूण अनेक अनेक असे पैलू आहेत. तर त्यांच्या जीवनातले आपण काही विनोदी पैलू बघू सांगता करायच्या आधी. तर एकदा काय झालं, पुण्यामध्ये एक तिरंदाज आला होता. त्याचं नाव होतं सरतान सिंग. आणि तिरंदाज म्हणजे आर्चर, म्हणजे धनुष्यबाण चालवणारा. आणि तर तो त्याची ख्याती काय होती की तो शब्दवेध करू शके. म्हणजे बरोबर आवाज आवाज जिथून येतो त्या आवाजाच्या दिशेने बरोबर बाण चालवून ज्या वस्तूतून आवाज आलाय ती वस्तू टिपणे, म्हणजे त्या वस्तूला शरसंधान करणे, अशी त्याची ख्याती होती. तर तो आला आणि त्याने आपले काय काय वेगळा वेगळा परफॉर्मन्स दाखवला आणि सगळे लोक पण खूप आनंदित झाले. आणि त्याच्यानंतर त्याचं एक हे असं होतं की वेगळ्या वेगळ्या रंगाची मडकी, वेगळ्या वेगळ्या आकाराची, आणि ती वेगळ्या आकाराची आणि वेगळ्या जाडीची असल्यामुळे त्या मडक्यांचा आवाज हा वेगळा वेगळा येत होता. आणि त्या मडक्यांना वेगळे वेगळे रंग दिले गेले आणि त्यांना सांगितलं कुठल्या रंगाचं मडकं कुठलं आहे ते. आणि मग याच्या डोळ्याला बांधली पट्टी. आणि ती पट्टी बांधून झाल्यानंतर ती मडकी एकमेकापासून दूर अशी ठेवली गेली. आणि ज्या मडक्यातनं आवाज केला जाईल ते मडकं टिपायचं, असा तो एकूण खेळ होता. आणि याच्या डोळ्याला पट्टी बांधली होती आणि त्या मडक्यातनं आवाज केला की तो आवाज ऐकून त्या दिशेने तो बाण चालवणार. पण इतके लोक जमले होते आणि लोकांचा एवढा गोंगाट झाला की त्याला ते आवाज वगैरे ऐकू येणं काही शक्य नव्हतं. आणि तो बिचारा हे झाला, म्हणजे तो त्याला काही कळे ना आता काय करू. त्यावर टिळक उभे राहिले आणि असं म्हणाले की अहो, मी लोकांना उद्देशून असं म्हणाले की तुम्ही सगळेजण एवढा आवाज करताय, चुकून जर कुणाचा आवाज मडक्यासारखा जर आला तर तो बाण तुम्हाला वेधून जाईल बरं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तोंड बंद ठेवा. असं म्हटल्यानंतर एकच हशा पिकला. आणि टिळक हे उठून उभे राहिल्यानंतर हे बोलल्यावर सगळे हसले. आणि मग त्याच्यानंतर ज्याला म्हणतात ना पिन ड्रॉप सायलेन्स, सगळी जनता एकदम शांत झाली. आणि मग तो सरतान सिंग त्यांनी आपले वेगळ्या वेगळ्या कसरती दाखवल्या. एकदा असंच झालं, एकदा मुंबईमध्ये भाषण होतं टिळकांचं. तर त्या भाषणामध्ये टिळक भाषण करायला उभे राहिले तर प्रेक्षकातनं कुजबूज सुरू झाली. कोणी असं म्हणाले की तुम्ही इंग्रजीत भाषण करा, कोणी असं म्हणाले की मराठीत करा. त्यावर टिळक म्हणाले की अहो, मला एकच तोंड आहे. मला जर दोन तोंड असती तर मी एका तोंडाने इंग्रजीत बोललो असतो आणि दुसऱ्या तोंडाने मराठीत. पण मी इंग्रजांसारखा दुतोंड्या नसल्यामुळे मी एका वेळेस एकाच भाषेत बोलू शकतो आणि त्यामुळे मी मराठीतच बोलणार. अशा प्रकारे मार्मिक होते टिळक. आणि शेवटी एक घरगुती विनोद सांगतो आणि आत्ताच्या आठवणी आत्तापुरत्या थांबू. एकदा काय झालं, लोकमान्य घरी टिळक घरी बसले होते लिहित. आणि त्यांची मुलगी, तिला ताई असं म्हणत, तर तिने हाक मारली की दादा जेवायला चला. ते म्हणाले येतो. असं म्हटल्यानंतर ते लिहिण्यामध्ये इतके गर्क होते की ते परत जेवायला बोलवले हे विसरूनच गेले. आणि ते पुन्हा लिहिण्यामध्ये मग्न झाले. मग त्या ताईबाईने पुन्हा हाक मारली टिळकांना. ते म्हणाले अहो दादा जेवायला चला. त्यावर ते मोठ्याने म्हणाले ब्रह्मदेव चुकला. तर तिला काय कळे ना ब्रह्मदेव चुकला म्हणजे काय. त्यावर ती येऊन म्हणाली की दादा काय ब्रह्मदेव चुकला म्हणजे काय. तर ते म्हणाले की ब्रह्मदेवाने खरं तर पोटाला एक छिद्र करायला पाहिजे होतं. आणि त्या छिद्रातनं अन्नरस थेट पोटामध्ये घालण्याची काहीतरी व्यवस्था पाहिजे होती. म्हणजे उगीच काम वगैरे सोडून, इतकं लेखन चालू आहे ते सोडून उठा, मग जेवण करा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची वेळ वाया गेली नसती. अशा प्रकारे उदंड विनोद टिळक घरी पण करायचे. जरी त्यांचं व्यक्तिमत्व, जरी त्यांचं कार्यक्षेत्र खूप गंभीर होतं, तरी त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय शांत पण होतं. आणि जितकं गंभीर होतं तितकं शांत, तितकं विनोदी पण होतं. एक प्रसंग तुम्हाला कदाचित माहिती असेल, जेव्हा लोकमान्य मंडाळीच्या तुरुंगामध्ये होते, तेव्हा ते जेवायला बसल्यानंतर त्यांच्या अंगा खांद्यावर चिमण्या येऊन बसत. आणि लोकमान्य जेवत असताना त्यांच्या ताटातलं त्या चिमण्या ते जेवत असताना, चिमणी हा खरं तर इतका भित्रा पक्षी आहे, पण त्यांना लोकमान्यांची काहीही भीती वाटत नसे. अशा प्रकारचं निर्वैर ज्याला म्हणतात, असं व्यक्तिमत्व लोकमान्यांचं होतं. आणि आत्ता थांबायच्या आधी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. हे जे पुस्तक मी तुम्हाला मगाशी जे म्हणालो, तर त्या पुस्तकाला आशीर्वाद जे लिहिलेले आहेत ते स्वामी माधवनाथांनी लिहिलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला पुस्तकाच्या. आणि इतकी या पुस्तकाची पण म्हणजे पुस्तक पण अतिशय सुंदर आहे, गुणसागर टिळक. ते सर्वांनी अवश्य वाचावं. मी आता थांबतो. हरिओम.